यावेळीची बैठक पार पडते. बैठकीसाठी कोण कोण येणार आहे, केजरीवाल येणार नसल्याची माहिती सध्या मिळते. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि साधारणतः सगळेच नेते उपस्थित असतील. उद्धव ठाकरे संध्याकाळीच येणार आहे दिल्लीला. इंडिया आघाडीची बैठक ही उद्या दिल्लीत 3 वाजता हॉटेल अशोकामध्ये होते आणि इंडिया आघाडीतले सगळे जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना निमंत्रण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून गेलेलं आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माझा जो संपर्क आहे या सगळ्याचा त्यानुसार नितीश कुमारांपासून माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, इतर सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहत आहेत. आपण जे म्हणताय की आपचे नेते आणि मुख्यमंत्री दिल्लीचे केजरीवाल त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे ते उद्याची बैठक आटपून त्या कार्यक्रमासाठी बाहेर रवाना होतील अशी माझी पक्की माहिती आहे. त्यांचा आमचा संवाद आहे. माननीय उद्धव ठाकरे आज संध्याकाळी इथे येतील दिल्लीत त्यांचा मुक्काम आहे. उद्या दिल्लीत त्यांच्या काही महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत. त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचीसुद्धा त्यांची उद्या भेट आहे. उद्या बैठकीच्या आधी म्हणजे उद्या केजरीवाल दिल्लीमध्ये आहेत. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि श्री केजरीवाल हे भेटणार असतील उद्या, त्यांचं भेट निश्चित झाले असेल तर उद्या केजरीवाल दिल्लीमध्ये आहेत. हेमंत सोरेन म्हणजे झारखंड विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे ते त्यातूनही वेळ काढून बैठकीला येण्यासंदर्भात त्यांनी सहमती दर्शवलेली आहे आणि जर त्यांना येता आलं नाही तर त्या बैठकीला ते झूमद्वारे उपस्थित राहतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पण ते बैठकीला उपस्थित आहेत. जवळजवळ सगळ्यात प्रमुख पक्षांना इंडिया आघाडीचं महत्त्व माहिती आहे या बैठकीचं. त्याच्यामुळे सगळे प्रमुख पक्ष, सगळे प्रमुख नेते उद्याच्या बैठकीत सहभागी होतील. 2024च्या दृष्टीनं उद्याची बैठक महत्त्वाची आणि निर्णायक ठरेल. बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. नुसती चर्चा होणार नाही तर निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे. त्या संदर्भात एकमेकांशी चर्चा आणि संवाद सुरू आहे. काय बैठकीचा साधारण अजेंडा काही समोर आलेला आहे का? आता असं आहे की काही गोष्टी अशा असतात त्या फक्त बैठकीतच त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर बोललं जाईल. अजेंडा तर आहेच आपल्यासमोर सगळ्यांच्या. लोकशाहीचं रक्षण करणं हा मुख्य अजेंडा आहे. अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यामधलं समन्वय आणि जागा वाटप या संदर्भात चर्चा होऊ शकते. अनेक राज्यात तो प्रश्न नाही आहे, पण काही राज्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल. आज राज्य इथे संभाजीराजेंनी एक बैठक बोलली मराठा आरक्षणाच्या संदर्भात, तुम्ही जाणार आहात का? त्यांचं आज जी बैठक बोललं त्यांचा मला दूरध्वनी होता, त्यांची माझी चर्चा झालेली आहे. पण आता मी पाहतो, कारण आज इथं उद्धव ठाकरे यांचं आगमन होत आहे संध्याकाळच्या वेळेला, तर त्यांचं स्वागत करणं विमानतळावर, त्यांना इथे घेऊन येणं, त्यानंतरच्या इथे काही बैठका आहेत. पण संभाजीराजे यांनी बोलवलेल्या या महत्त्वाच्या बैठकीसंदर्भात आमची भूमिका सकारात्मक आहे. या महाराष्ट्रात हा जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यात संभाजीराजे असतील, मनोज जरांगे पाटील असतील, सरकारकडून काही लोक असतील, इतर काही प्रमुख नेते असतील, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात संभाजीराजेसुद्धा आहेत. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या आजच्या बैठकीकडे आम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहतो आणि जर आम्हाला त्यातून वेळ काढता आला तर नक्कीच मी स्वतः किंवा शिवसेनेकडून महत्त्वाचा नेता तिथे उपस्थित राहील. छगन भुजबळांनी आता पुन्हा एकदा टीका केली जरांग्यावरती, दारू पिऊन तुमच्या किडन्या खराब झाल्या, अशा पद्धतीचं विधान त्यांच्याकडनं केलं. अशा प्रकारची भाषा ही सगळ्यांनीच टाळली पाहिजे.
याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती सध्या अस्वस्थ आणि अस्थिर आहे. अशा प्रकारचे चिखलफेक करून कोणत्याही समाजाचं भलं होणार नाही. छगन भुजबळ हे सन्माननीय नेते आहेत, एका समाजाचं नेतृत्व अनेक वर्ष करतायत. मनोज जरांगे पाटील एका मोठ्या समाजासाठी संघर्ष करतायत. हे दोन्ही समाज महाराष्ट्राचे प्रमुख घटक आहेत. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे मानणारी शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ही राजकारणात जातपात राहू नये या प्रकारची असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र राहून पण आपल्या राजकीय भूमिका व्यक्त करताना महाराष्ट्र अशा प्रकारे जातीपातीत तुटला जाऊ नये ही शिवसेनेची आणि माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेल्या आठवड्यात येणार होते दिल्लीत, पण अमित शहांना वेळ नसल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. या आठवड्यात ते पुन्हा येथील कांदा, इथेनॉल आणि राज्यातल्या इतर प्रश्नांची चर्चा करण्यासाठी अशी शक्यता आहे. त्यांच्या शक्यतांची दखल घ्यायची महाराष्ट्राला गरज नाही. खरं म्हणजे महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत नसून दिल्लीतून चालतो आहे. सगळेच निर्णय राजकीय असतील, इतर काही निर्णय असतील, अगदी पोलीस स्टेशनला सुद्धा दिल्लीतनं फोन येतो आणि मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहीत नसतं कोणावर कारवाई करायची, कोणावर कारवाई नाही करायची, कोणाला सोडायचं, कोणाला अडकवायचं, कोणाच्या मागे चौकशीच्या ससेमाऱ्या लावायचा. महाराष्ट्र हे दिल्लीतून ठरतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री किंवा त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे दिल्लीतून कायमचे राहिले काय किंवा काय याच्यात काय महाराष्ट्राला काय फार फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये बोलताना सुरुवातीला आधी आंतरवाली सराटीतल्या लाठीचार्जबद्दल सांगितलेलं होतं की पोलिसांची चूक आहे. मात्र सभागृहामध्ये बोलताना ते असं म्हणाले की पोलिसांनी संरक्षणासाठी बळाचा वापर केला. सातत्यानं देवेंद्र फडणवीसांची भूमिका बदलत राहिली किंवा कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो याच्यात? नाही, त्यांना विपश्यनाची गरज आहे. महाराष्ट्रात जे का सध्याचं राजकारण आहे जे घडत्या गेल्या 1.5 वर्षापासून आणि एका कर्तव्यगार नेत्याला त्यांच्या 2 ज्युनियर संदर्भात हाताखाली काम करावं लागतं आहे किंवा काम करावं लागतं आहे. ही अस्वस्थता जी आहे त्याच्यामुळे त्यांना हळूहळू विस्मरण होतं अनेक गोष्टीचं. आणि मगाशी म्हणलं की गृह खात्यात तरी ते चालवत आहेत का, मला वाटत नाही. अनेक गोष्टी गृह खात्यासंदर्भात किंवा इतर खात्यासंदर्भात या दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झाला आहे. महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालं असं आम्ही म्हणतो आहे ते यासाठीच. आजच्या सामनामधून तुम्ही अशी टीका केलेली आहे, अदानी पोपट आहे असं तुम्ही म्हटलंय सरकारचा, आणि मुंबईचा सौदा केलेला आहे या सरकारने. काय नक्की काल मोर्चा त्यासाठीच निघाला ना, जो एक विराट मोर्चा निघाला, अतिविराट, लाखो लोक त्या मोर्चाला उतरले. ते फक्त धारावीकर नव्हते, संपूर्ण मुंबईतूनच लोक उतरले होते आणि ते फक्त कार्यकर्त्यांचा तो मोर्चा लाखोंचा होता. अजून जनता उतरायच्या रस्त्यावरती. नक्कीच मुंबईचा सौदा सुरू आहे आणि हा सौदा शिवसेना होऊ देणार नाही. महाराष्ट्र निर्माण व्हावा, मुंबईसह महाराष्ट्र, यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती तेव्हा स्थापन झाली आणि त्यांनी हा लढा उभा केला. पण संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई जरी आली असली तरी मुंबईचं महाराष्ट्रात रक्षण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्यामुळे कोणी शिवसेनेला आमच्यापासून खेचण्याचा प्रयत्न करत असेल, ओरबडण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना एक महाराष्ट्र धर्म म्हणून रस्त्यावर उतरणारच. आमदार अपात्रते प्रकरणी आता सलग 3 दिवस शेवटची सुनावणी होणार आहे. निर्णय अपेक्षित आहे सर की विलंब होईल? परत नाही, परत विलंब, पुन्हा विलंब. अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी साहस लागतं, संविधान आणि घटनेवर श्रद्धा असावी लागते आणि पक्षांतराविषयी मनात चीड असावी लागते. अशा प्रकारची कोणती चीड, संताप ही ज्यांना आम्ही ट्रायब्युनल म्हणतो, जे बसले आहेत खुर्चीवर ट्रायब्युनल म्हणून विधानसभेचे अध्यक्ष, त्यांच्याकडे मला दिसत नाही. राज ठाकरे लोकसभेची तयारी करतात. आज 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतात. एक बैठक होती मुंबईत. बरोबर आहे, भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. मग MIM असेल, मी त्यांच्याविषयी म्हणत नाही, MIM असेल किंवा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील, त्यांचा हा वर्षानुवर्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे गेल्या 10 वर्षातला.
हुकुमशाही विरुद्ध बोलायचं, शिव्या घालायच्या सरकारला केंद्रातल्या, आणि ही वेळ आली काही करण्याची, लढण्याची, की वेगळी भूमिका घ्यायची, असं या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अनेक संघटना आणि पक्ष अशा प्रकारच्या भूमिका घेतात. खरं म्हणजे ही वेळ अशी आहे देश वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची. अशा वेळेला सगळे मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचं रक्षण करावं अशी भूमिका घ्यायला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. भारतीय जनता पक्ष आज जो उभा आहे, जे का सरकार आहेत त्यांची, फोडाझोडावर राज्य करा या पद्धतीची आहे, आणि निदान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तरी शहाणपणानं वागावं अशी आमची भूमिका आहे. म्हणजे मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली किंवा तशी त्यांनी तयारी दाखवली तर तुमचं तयारी असेल किंवा स्वागत केलं? नाही, मुळात असं आहे की हुकुमशाही विरुद्ध लढण्याची मानसिक तयारी किती आहे तुमची, आपली तयारी आहे का कोणाची, हे याच्यावरती अगदी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ना. सातत्यानं भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत, सातत्यानं भूमिका बदलणारे. आधी भूमिका स्पष्ट करावी की या देशात लोकशाही टिकली पाहिजे, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काय विक्री आणि दलाली सुरू आहे त्या विरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत. याच्याविषयी जर ठाम भूमिका कोणी व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो. सर, याला जोडूनच एक प्रश्न, शर्मिला वहिनी बोलताना असं म्हणाले की आदित्य ठाकरेंवरती जे आरोप करण्यात येत आहेत की आमचा आदित्य असं काही करेल असं वाटत. मी त्यांचा आभारी आहे. आदित्यवरती सगळ्यांचाच विश्वास आहे. भारतीय जनता पक्षानं आमच्यावरती आणि आमच्या आदित्यवर किती असे आरोप केले तरी सुद्धा अशा प्रकारच्या घाणेरड्या आरोपांना वरती कोणी विश्वास ठेवणार नाही. मी सौ शर्मिला ठाकरे यांचा आभारी आहे. विधिमंडळ पक्षाच्या ज्या समित्या असतात, 25 समित्यांचं काम जवळजवळ 1.25 वर्षापासून ठप्प पडलंय. सरकारवरती नियंत्रण ठेवणं, सरकारने केलेल्या कामाचं, मुळातच या सरकारचं संसदीय लोकशाहीवरती विश्वासच नाही. मग विधिमंडळं असतील किंवा लोकसभा, राज्यसभा असतील, कोणत्याही प्रकारचं कामकाज होऊ द्यायचं नाही. आणि सरकारला प्रश्न विचारणाऱ्या कोणत्याही संविधानिक संस्था आहेत बरं का, त्यांना ताकद द्यायची नाही, त्या मोडून काढायच्या. एक प्रकारे या देशातली लोकशाही मोडून काढण्याचा हा प्रकार आहे. चले, विकासाचा ध्यास म्हणजे